सोलापुरातील चहाप्रेमींसाठी खरं तर एक चिंताजनक बातमी आहे, कारण सोलापुरातील वेगवेगळ्या चौकामध्ये असलेल्या प्रसिद्ध अशा चहांच्या टपऱ्यांवरील गॅस तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे आणि त्यामुळेच आता चहाप्रेमींच्या या चहाच्या तल्लफ भागवण्याच्या एकंदरीतच चहावरती आता गॅस तुटवड्याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता खरं तर जे छोटे टपरीधारक आहेत त्यांना आता अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागतोय, कारण व्यावसायिक गॅस पुरवठा होत नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना आपला व्यवसाय वाढवण्याचा किंवा व्यवसाय चालवणं कठीण होऊन बसल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। आपण सोलापुरातील या 7 रस्ता परिसरातील एका टपरीवरती आहोत। दादा, काय परिस्थिती आहे? गॅसचा तुटवडा सगळीकडे जाणवतोय, तुम्हाला कशा पद्धतीचा फटका बसतोय गॅस तुटवड्याचा? गॅस नाही तर आमचं काम पण पडतंय, काम नसतंय, काय करायचं, रोजी बंद पडते ना आमची। गॅस चालू पाहिजे का तर कारण काढायचं, निर्णय काढायचं, कायच नाही काय नाही। आता असं संपलाच आमच्याकडे गॅस, काय करायचं आता, बंद झाला आता। रोजी काम कसं करायचं, आता दुसरं काम आम्हाला येत नाही, काय करायचं मग? हां, तर का तर लक्षण काय कारण काढायचं? काही परिणाम तुमच्या या ह्याच्यावरती व्यवसायावर झालेला आहे का किंवा होऊ शकतो? किती दिवसाचा गॅस साठा शिल्लक आहे तुमचा? संपला आता 2 दिवस झालं, संपतायचं गॅस नाही आमच्याकडे। परत कसं करणार? रोजगार कसं? कामगार आहेत हाताखाली, कामगारला बघायला गेलं ना, कामगार घर कसं चालव? 10 कामगार आहे आमच्याकडे, तिचं कसं चालवा? त्यांचं चालेल मला, आम्ही काय करावं? कामगार काय करावं? तिचा निर्णय काय आहे का नाही बघायला लागेल का नाही? तिथं काय पण नाही, तिचा विषय काढा काय तर। सरकारकडे काय मागणी असणार आहे तुमची? आम्हाला गॅस पाहिजे, कमाल टाकी लागते आम्हाला, तेच चालतं गॅस। आता लहान ठेवलं तर दंड याला लावायला येत नाही लहान टाकीला। हां, मोठी टाकीच पाहिजे कमर्शियल, ते पाहिजे आम्हाला। हां, आपण पाहतोय खरं तर व्यावसायिक गॅस जो आहे तो वापरावा लागतो आणि त्याचा पूर्णपणे पुरवठा जो आहे तो प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे कामगार वर्ग आहेत त्यांच्यावरती आता बेरोजगारीची कुऱ्हाड जे आहे ते कोसळण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे हे सर्व कामगार जे आहेत ते देखील चिंतित आहे आणि त्याचबरोबरनं जर का आवडत्या चहाची टपरी बंद झाली तर मात्र चहाप्रेमींचं सुद्धा निराशा जी आहे ते त्यांच्या पदरी पडणार असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।